नमस्कार, ARS ऑटोवर्क्स या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जॉब कार्ड बनवत असताना एखादी नवीन सर्व्हिस आणि मटेरियल कसं ऍड करायचं। मी आता इन प्रोग्रेस वरती क्लिक करतो। इथे एक जॉब कार्ड माझं चालू आहे, अधिक सबका या कस्टमरचं, गाडी नंबर 4714। ओके, सो एडिट बटनावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही बघू शकता इथं मी ऑलरेडी 3 सर्व्हिस लावल्या होत्या, अजून एक नवीन सर्व्हिस मला लावायची आहे। सो मी प्लस चिन्हावरती क्लिक करणार, तिथे सर्व्हिस ऍड करतो आपण आणि क्रिएट न्यू सर्व्हिस हे बटन क्लिक करतोय। मला फॉर एक्झाम्पल टायर चेंज ही सर्व्हिस सेव्ह करायची आहे आणि तिचा रेट असणार आहे माझ्याकडे 50 रुपये। सर्व्हिसचं नाव टाकायचं आहे, रेट टाकायचं आणि सेव्ह बटनवरती क्लिक करायचं। तुम्ही बघू शकता इथे ऑटोमॅटिक सर्व्हिस सिलेक्ट झालेली आहे, टायर चेंज। ओके, सो याच सर्व्हिसमध्ये एखादं नवीन मटेरियल ऍड करायचं आहे जे आपल्या लिस्टमध्ये नाही आहे, तर या ऍड मटेरियलवरती क्लिक करायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही सिलेक्ट मटेरियल डनच्या बाजूला क्रिएट न्यू मटेरियल ऑप्शन आहे, सो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। मटेरियलचा टाईप सिलेक्ट करायचा आहे, स्पेअर पार्ट मी सिलेक्ट करतो टायर अपोलो आणि त्याचा पार्ट नंबर टाकायचा आहे। जर माहिती नसेल तर कोणताही 3 ते 4 नंबर टाकू शकता तुम्ही आणि त्याचा रेट टाकायचा तुम्हाला। फॉर एक्झाम्पल मी टाकतो 1000 रुपये। स्पेअर पार्ट्स युनिट नंबर्स असेल। ओके, सेव्ह करायचं। सेव्ह केल्यानंतर तुम्ही बघू शकता टायर चेंजच्या सर्व्हिसमध्ये लेबर चार्जेस आणि टोटल मटेरियल चार्जेस असे 1050 रुपये वाढलेले आहेत। ओके, याला मी अपडेट केल्यानंतर माझं जॉब कार्ड अपडेट होईल। तुम्हाला खाली मेसेज आला आहे जॉब कार्ड अपडेटेड। ओके, तुम्ही बघू शकता प्रिंट जॉब कार्डमध्ये की एक 4 नंबरची सर्व्हिस ऍड झाली आहे, टायर चेंज आणि टायर, हे दोन्हीचा रेट पण आलेला आहे। ओके, सो या पद्धतीने आपण नवीन सर्व्हिस आणि नवीन मटेरियल ऍड करू शकतो रनिंग जॉब कार्डमध्ये।